सम्राट अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये, पवित्र पर्वकाळामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र कार्य करण्याकरता जे नामधारक उपस्थित आहे त्या सगळ्यांबद्दल सद्भाव प्रगट करून नामधारकतेची प्रेरणा नामशक्तीनंच आपल्या सर्वांना मिळालेली आहे. फक्त त्याच्यातल्या शुद्धी प्रकरणाकरता आत्मनिरीक्षण चालू आहे. प्रार्थना आपण करा आणि दुसऱ्याकडून करवून घ्या. सर्वामुखी मंगल बोलवावे समर्थांचं म्हणणं असं आहे. तर हे मंगल शब्द आहेत प्रार्थनेचे. याला सामूहिक स्वरूप सुद्धा असलं पाहिजे आणि व्यक्तिगत निष्ठेचंही स्वरूप असलं पाहिजे. इथं 50 गावचे लोक आहेत. निष्ठा घेऊन जा. आपल्याबरोबर 10 लोकांना ज्यांना जेवढं शक्य आहे त्यांनी 10 लोक, 5 लोक, आपल्या कुटुंबातले लोक, आपले मित्रमंडळी, एखाद्या गावात, एखाद्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना, एखाद्या ठिकाणी आपल्या वस्तीवर एक ग्रुपनं प्रार्थना, हे एक परमार्थाचं कार्य आहे. सर्वामुखी मंगल बोलवावे. हरिपाठ प्रार्थना हे सर्वामुखी मंगल बोलवावीची साधना आहे. नित्यनेमानं नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी या प्रमाण स्वतःच्या जीवनात सत्कर्मयोगे वय घालवावे. सहाय्यक अंगामध्ये भूदेव संतासी सदा लवावे आणि साधनेच्या आग्रहामध्ये उपासनेला दृढ चालवावे. उपासनेला दृढ चालवावे हा साधनांग आहे. भूदेव संताशी सदा लवावे सहाय्यांग आहे. व्यक्तिक जीवनाच्या आचारामध्ये सत्कर्मयोगे वय घालवावे आणि समष्टी परमार्थाच्या कर्तव्यामध्ये सर्वामुखी मंगल बोलवावे. आपण आणि आपल्यासह इतर प्रार्थना आणि हरिपाठाला सामुदायिक स्वरूप वारकरी संप्रदायानं प्रार्थनेला काकड्याला दिले. आपण काकड्याच्याच जागेवर ही प्रार्थना केली आणि काकड्यातल्या अभंगामध्ये जसं देवाची मानसपूजा आहे तसंच या ठिकाणी आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवायचे, आपल्या जीवनाचे काही नियम कसे करावेत. तर आपला विषय आता चालू आहे कालपर्यंत मोह निवृत्तीचा आपला पहिला टप्पा देहाध्यासावर येतो. ह्याच्यात काय आहे, 3 टप्प्यामध्ये वरून खाली, खालून वर दोन्ही प्रकारच्या साधना आहेत. मेन धारणा सुधारणं मोह निवृत्तीला फार मोठं लाभदायक आहे. पण कितीही डोकं आपटलं तरी ही माया आपला निश्चय होऊ देत नाही जगत मिथ्यत्वाचा. त्यामुळं वरून खाली येणं थोडा अवघड मार्ग आहे. अशा वेळेला अभ्यास योगेनं तत्व. मग अभ्यास करताना काय करावं, या आपल्या प्रार्थनेमध्ये 5व्या नियमापासून 4थ्या नियमापासून तर 9व्या 10व्यामध्ये विशेष विचार सांगितला आहे. तेव्हा काल आपण थोडं पाहिलं, शारीरिक हित की दृष्टी से आहार विहार में संयम तथा दैनिक कार्यों में स्वावलंबन. देहाध्यास कमी करण्याकरता हा अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास. मोहनिवृत्ती हे असाध्य असल्यासारखेच आहे पण पार अशक्य नाही, थोडं कठीण आहे. कारण अभ्यास तुका म्हणे. चंचलम ही मन कृष्णावर उत्तर देताना भगवंताने सांगितलं अभ्यासेन कौंते वैराग्येन च गृह्यते. अभ्यास कर. मग अभ्यास कसा करावा, तर 9व्या 10व्या नियमामध्ये याचा खालून वर क्रम कसा असावा हे सांगितलं. तर खालून वर क्रम देहाध्यास घालवायचं म्हणजे पहिलं देहाला श्रमी बनवा, शरीर श्रमी. कलियुगामध्ये सगळ्यात मोठा जर आपल्यावर आपला प्रभाव झाला असेल ना या आळसाचा आहे, तमोगुणाचा.
शरीर श्रमी ठेवा. आणि जवळजवळ प्रत्येकाला महाराजासहित सगळ्याला श्रम कमी करावं वाटतं. ही वृत्ती कोणीच याच्यातून सुटला नाही. शरीर श्रमी हा जो भाग आहे क्वचित, मला शरीर श्रमी जर ठेवलं ना तर बराच काळपर्यंत ते स्वतः चालतंच. पण त्याला तुम्ही तेवढं ढिलं सोडाल. डोंगरे महाराज म्हणायचे की धाकटी जाऊ मोठ्या जाऊची तक्रार करते की काय, ती नुसती बसूनच राहते. महाराज म्हणायचे अगं तक्रार काय करते, नुसती बसून राहते तर मुरमुऱ्यासारखं पोतं होईल आणि रोगट होईल. तू काम करते, तुझाच फायदा आहे, तिचा फायदा किंवा तिच्याकडे पाहून तुझं काम कमी करू नको. तिथं तिच्याबरोबर, तुझं तुझ्याबरोबर. तुला निरोगी राहायचं आहे का, मग तू शरीर श्रमी ठेव. आपल्या मठात उदाहरण बघा, 84 वर्षाचा म्हातारा कसं तुरतुर पळत. 84 वर्ष वय कुलकर्णी, पण शरीर श्रमीचा परिणाम आहे. स्थूल देह आणि सूक्ष्म देह हा थोडासा भाग आहे अशक्तपणा आणि स्थूल देहाचा, पण त्याबरोबर मनात एक वृत्ती पाहिजे. काही पूर्वीच्या म्हातारे लोक, घरचे लोक म्हणले तरी गप्प बसत, अरे मला हालू फिरू दे तर माझं शरीर ठीक राहणार आहे असं म्हणायचे. आता कोणी असं म्हणायला तयार नाही. तर शरीर श्रमी हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि शरीर श्रमी पाहिजे असेल आणि त्याबरोबर ते शरीरचा श्रम हा नुसता स्वार्थयुक्त नको, सेवाभावाचा शरीर श्रमी, ही थोडी सवय ठेवा. आपला कालच्याच ह्याचा पुढचा धडा आला, अभ्यास येणं युक्त. खालून वर जाताना कुठून सुरुवात करायची, आपल्या याच नियमांमध्ये हे सगळं आहे. तर त्यातला पहिला नियम आहे शरीर श्रमी. आजकाल शरीर श्रमी नसल्यामुळं फार मोठ्या रोगांचं आमंत्रण केवळ या गोष्टीमुळे आहे. 2 स्टॉप जायला अर्धा तास बसून राहते स्टॉपवर, पण पायी जाणार नाही. ही शहरातली आत्ताची परिस्थिती आहे. विज्ञान युगाने व्यवस्था करून आपल्याला अधिक आळशी बनवत चाललेलं आहे. छोट्या छोट्या लहान मुलांना सुद्धा शहरामध्ये लुणासारख्या गाड्या, 8वी 10वीच्या पोरंसुद्धा शाळेवर गाड्यावर बसून जातात. पूर्वी तुमच्या लहानपणी 4-4, 5-5 किलोमीटर जाऊन शाळा शिकण्याची सवय होती. आज लहानपणापासूनच श्रमीपणा फार कमी झाला. श्रमीपणा राहिलाच नाही. एकमेकाच्या नादानं त्या पोरांना तीच इच्छा आहे, फार आकांड तांडव करतील, पण बापाला कर्ज काढून का होईना पण ते गाडी घ्यायला लावतील. तर गाडी ही जशी सुविधा आहे तशी ती असुविधा पण आहे, हे लक्षात घ्या. हे फक्त त्यातला एक अंश सांगितला, प्रत्येक बाबतीत असे खूप आहेत. पूर्वी हंड्यावरून पाणी आणायचं 1.5 किलोमीटरवरून, तरी लोकांची तक्रार नव्हती. आता किती तक्रार येत बघा तुम्ही, पाणी नाही, पाणी नाही. पूर्वीपेक्षा काय फार, पूर्वी पाणी नसायचे, परंतु शरीर श्रमी असल्यामुळे तक्रार नव्हती. नद्यांवर जाऊन कपडे धुणं, घरची दळणं घरच्या घरी करणं, कांडणं घरच्या घरी करणं, हे आजारच नव्हते. जे विषय ज्या प्रवचनात तुम्हाला नको वाटेल, पण जे सत्य आहे, हे जे कमरेचे आजार हे जे सगळे वाढलेत, महिलांचे श्रम कमी पडले, पुरुषांचे श्रम कमी पडले. शेतामधले नांगरट स्वतः करायची, यंत्रयुगाने आपले शरीर श्रमीचं ढिलं करून टाकलं. शेतकऱ्याला शेतात कष्ट होते, महिलांना घरच्या कामात कष्ट होते, दळणं काढणं सगळं घरी होतं. आणि इतकी भक्कम शरीरं. आता एक पोरगा झाला तर त्याला सिझरिन केलं की पुढचं सगळं बंद. 8-8, 10-10 मुलं व्हायचे तरीसुद्धा सणासण सगळे कामं करत होते महिला. ही सगळी परिस्थिती सत्य आहे, ह्याच्यात काही टीका नाही किंवा काही नाही, वस्तुस्थिती आहे ही. त्याचं एकच कारण, पूर्वीच्या समाजाने आपल्या सगळ्याला स्वतःसहित म्हाताऱ्यांनी पोरांपर्यंत शरीर श्रमीचे संस्कार ठेवले होते. आज शरीर श्रमीचे संस्कारच गेले.
यंत्रयुगामुळं कपडे धुवायला लांड्र्या आहेत, काय स्वतः धुवायचा प्रश्न येत नाही. दळायला गिरण्या आहेत, स्वतः दळायचा प्रश्न येत नाही. काय शरीर श्रमीपणा समाप्त झाला. यंत्रयुगाचे काही तोटे आणि काही फायदे. दुसरा एक महत्त्वाचा तोटा झालेला आहे या यंत्रयुगामुळं, रिकाम्या वेळेला फालतू उद्योगाकडं लावलं. पूर्वी शेतकरी जेव्हा 2 महिने शेतीमध्ये नांगरटीमध्ये लागत असे, त्याला गावाच्या हॉटेलसमोर बसून गप्पा मारायला सवडच नव्हती. आता दररोज प्रत्येक खेडेगावाचं प्रत्येक हॉटेल 12 वाजेपर्यंत चहा पिणं, याचं कुटाळ करणं, निंदा करणं याच्यानेच भरलेलं असतं. तुम्ही बघा सगळे खेडेगाव असे तुम्हाला समोर. यंत्रयुगाने वेळ मोकळा केला, पण वेळ केलेल्या मोकळ्या वेळेला काम नाही दिलं, काही व्यवस्था नाही, ना अध्यात्माचं वळण नाही. त्याचा परिणाम दुराचार पण वाढला. रोग तर वाढले, पण रिकामा नवीन भिंतीला तुंबड्या लावी. रिकामा असतो म्हणून त्या मोर्चात भाग घ्यायला त्याला वेळ मिळतो, रिकामा असतो म्हणून त्याला दारू प्यावी वाटते, रिकामा असतो म्हणून राजकारणात भाग घ्यावा वाटतो. इतक्या प्रमाणात पूर्वी राजकारणात भाग नव्हता सगळ्यांचा. गाव चालवायचे 10-5 लोक, आजही चालवावं लागतं, चालवू शकतात. पण पार घराघरात राजकारण घुसलं. याला कारण तुमचा रिकामा वेळ. तो वेळच नसेल काय राजकारणात घुसले असते तुम्ही. यंत्रयुगाने केलेले काही फायदे आणि काही तोटे, त्यापैकी या दुराचाराकडं वेळ जो झाला वाढला, तो केवळ या रिकाम्या वेळानं वाढला. मग विज्ञानाने एक बाजू केली, तुमचे कष्ट कमी केले, दुसऱ्या बाजूला तुम्हाला काही उद्योगच दिला नाही, मग ते काय कुणीकडे तरी जाणारच की भरकटत. अशी अवस्था आहे. आता विज्ञानाने काय केलं, हे नुसत्या विज्ञानाला दोष लावून आपल्याला काम भागणार नाही. आपल्याला काय करायचं तर शरीरश्रमी. पारमार्थिक माणसाने हा विचार केला, काय घडलं यापेक्षा काय करायचं याच्यावर विचार करावा. हे सगळं कलीचं वातावरण आहे. वेगवेगळ्या रूपानं तुमच्यामध्ये प्रविष्ट होऊन तुम्हाला मूळ परमार्थापासून, मूळ आरोग्यापासून बाजूला करणं, हे या सगळं कलीचं स्वरूप आहे. तेव्हा काय घडलं याचा थोड्या वेळात विचार, पण काय करायचं याचा जास्त वेळ विचार करायचा. ठीक आहे, जे घडलं आहे आता त्याच्यात काही बदल होणार नाही. इतका विज्ञान युगाचं ते पसरलं यंत्रयुगन आपल्या सवयी. तर काय करायचं, काही लाभ आपल्याला झाले. विज्ञान युगाने 100% नुकसान झाले असं नाही, पण 60% नुकसान आहे, 30-40% फायदा आहे. आज मोबाईलमुळे 10,000 मैलावरचा पोराला आपण एका मिनिटात दररोज बोलू शकतो. असे काही फायदे आहेत. पण त्या मोबाईलनं मोह वाढवला आहे. या मोह केंद्रामध्ये मी नेहमी भागवतात सांगत असतो, मोबाईल हा एक लगाम लावलेला आहे तुम्हाला. तुम्ही इथं भजन करायला आलात, पण मोबाईल घेऊन आल्यामुळं, आता कालचीच घटना, जर मोबाईल नसता तर गेला नसता. मोबाईल आला, ते आत्ता हे सुरू झाले, मशीन सुरू झाले, मोबाईल दुसरं कोण नाही, तुम्ही आलंच पाहिजे. हा लगाम आहे मोबाईल हा. असे किती लोकांचे मोबाईलनं त्यांचं अनुष्ठानसुद्धा ठरवलेलं सुद्धा पुरं होऊन गेलेले. असे हे मोबाईल म्हणजे तुम्हाला मोहात ओढणारा एक लगाम आहे. घोड्याचा लगाम ओढल्यावर जसं आकळतो, तसं मोहाचा हा लगाम आहे मोबाईल. पेपर थोड्या प्रमाणात, मोबाईल व्यक्तिगत मोहाचं कारण आहे. पेपरमध्ये सामुदायिक बातम्या असतात, आपल्या गावात हे घडलं ते घडलं, त्याचाही थोडा मोहाला परिणाम होतो. पण पेपरपेक्षाही मोबाईलचा परिणाम फार जबरदस्त आहे. तुम्ही ऐकणार नाही, पण ऐकलं तर लाभ होईल. जेव्हा जेव्हा परमार्थाचे अनुष्ठान करायचे असेल, मोबाईल आणूच नका. आमच्या एका गृहस्थांनी मोबाईल न आणण्याचं धाडस केलं, खूप सतत मोबाईल असून लागत असून सुद्धा. पण तुम्ही मोबाईल हा एक मोहात ओढणारा लगाम आहे. मग ते लोभाचा मोह असो किंवा व्यक्तीचा मोह असो. तुमच्या पोराची तब्येत बिघडली आणि पोराने धोसरा काढला की निघाला, मग इथं करमते का? आमची एक बाई इथं आली, 15 दिवस राहायला आली, आणि तिच्या नातवाचा आजाराचा फोन पोरांनी केला की पळाली लगेच. जेवढं ठरवलं तेवढी सुद्धा राहू शकली नाही. तर हे मोहाचे लगाम विचित्र आहेत, हे लक्षात घ्या.
व्यक्तीचा मोह, व्यक्ती वस्तू पदार्थ परिस्थिती या रूपानं हा लगाम सारखा ओढला जातो. त्या मोहनिवृत्ती करायची असेल तर परमार्थ काळामध्ये तरी मी स्वतः केले, आधी केले मग सांगितले. निमित्त खूप किरकोळ झालं, पण मी त्याच्यातून विवेकद्वारा शहाणा झालो. मोबाईलवर बोलणंच बंद केलं. फोनमध्ये चौपट फोन हल्ली मोबाईलचे असतात. अति आवश्यक असेल तर लँडलाईनवर स्वतः एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही बोलायचं असेल तर बोललं जातं. हे उद्याला ठीक झालं पाहिजे. काय तुम्ही स्वतः वेळ देत नाही, दिवसाने आयत्या वेळेला दररोज हे असं, तुम्हाला याचं महत्त्वच वाटत नाही. तेव्हा हा मोबाईल बंद करा. मी स्वतः केलाय. तसं आपला वेळ मोहामध्ये जाऊ नये. करमणुकी खातर आपण टी व्ही पाहतो, हा एक मोहाचा दुसरा भाग. हे आधुनिक यंत्रयुगातले मोहाचे केंद्र आहेत बरं का. मोबाईल, टी व्ही आणि पेपर हे तीन आहे जगत संबंधाच्या मोहाकडे ओढणारे. फार थोड्या लोकांना कल्याणाची इच्छा आहे, पण याच्यातल्या 5 लोकांना जरी एक तशी इच्छा असली तर त्यांनी या तीनाचा संपर्क कमी करा. टी व्ही पाहणं सोडून द्या. तसं गोपश्वादिवत मौन सारखं करावं, पण तसं होत नाही म्हणून मुळासकट नियम करावा. कामापुरतं एखादी गोष्ट तुम्ही पाहिली, पण माणसाचं मन एकदा मोकळं असलं की आवरतच नाही, म्हणून नियम घ्यावा. बरं, यंत्रयुगात हल्ली इतक्या बातम्या फटाफट आपल्याला कळतात की आपणच पाहायला पाहिजे असं काही गरज नाही. आवश्यक बातमी आपण हे न पाहता सुद्धा आपल्याला कळतातच, दुसऱ्याकडून आपोआप करतात. बॉम्बस्फोट झाला तर तुम्ही टी व्हीवर पाहिलं तरच तुम्हाला कळेल अशी गरज नाही, आपोआप सगळीकडे कळत. म्हणजे आवश्यक बातम्या कळण्याची व्यवस्था हे चालतं बोलतं वर्तमानपत्र आहेच ना, त्याच्याकरता या जड वर्तमानपत्राची, मीडियाची गरज नाही. आवश्यक गोष्टी कळतात आणि याच्यापेक्षा जास्त कळण्याची गरजच नाही. परमार्थिक माणसाने जगत संबंध जितका अनावश्यक संबंध तोडाल तेवढा मोह तुटण्याला अभ्यासाचं साधन होतं. 2 क्रम आहेत. कोणता? एक वरून जगताचा मिथ्यत्वाचा निश्चय, हे धारणेकडून येणारा क्रम आहे. पण हा अवघड आहे असं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. ही माया धारणा होऊ देत नाही. कठीण आहे, अशक्य नाही, कठीण आहे. तिकडून जर त्या क्रमाने जर तुटलं ना तर झाडाचं मूळच काढल्यासारखं आहे. पण नाही मूळ उपटत तर वरच्या फांद्या तोडून त्याचा प्रभाव कमी करा. आता हा जो मुद्दा आपला चालला आहे हा वरच्या फांद्या तोडण्याचा मुद्दा आहे. खरं तर त्याचा शेवट व्हायला पाहिजे धारणेमध्ये. सर्व जगत मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे. शंकर ज्ञानी लेव्हलमध्ये उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. म्हणजे फक्त ज्ञानमार्गातच ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं नाही, भक्तिमार्गात पण याचं हे प्रमाण आहे. शंकराने स्वतः पार्वतीला सांगितलं, हे पार्वती, ज्ञानावर आरूढ असणारे शंकर म्हणतात, उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. म्हणजे ब्रह्मसत्यमच्या जागेवर तेच सत्य म्हणून नामाला सुद्धा त्यांनी महत्त्व दिलं. म्हणजे आपल्या नामधारकांकरता जर धारणेचं प्रमाण पाहिजे तर हे घ्या, उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. शंकराने पार्वतीला सांगितलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे वेदांतामध्येच फक्त अशी धारणा आहे असं नाही, भक्तीमध्ये सुद्धा आहे. म्हणून हे रामचरित मानसातलं प्रमाण तुम्हाला सांगतो मी. उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. पण या अनुभवावर आरूढ होणं थोडं कठीण आहे, एवढं मलाही मान्य आहे. ही माया इतकी जबरदस्त आहे, या अनुभवावर जाऊ देत नाही. कोण्या ना कोण्या रूपानं मोहाचं केंद्र चिकटवून ठेवते, देहाध्यासाच्या रूपानं, वैचारिक दृष्टीनं, धारणेच्या दृष्टीनं. त्यामुळं बाकीच्या सगळ्या मोहाच्या पुन्हा पांद्या फुटतात.
स्वरूप बदलतं, पण हरकत नाही. धारणेसहित बदल होत नसेल तर तपशील का होईना, शेवटी खोडापर्यंत सगळ्या फांद्या जर छाटल्या तर निदान झाडाला फळ तर येणार नाही. फांद्या गेल्या म्हणजे फुलं गेले, फुलं गेले म्हणजे फळ गेलं. मग फळ न येणं हे जरी झालं तरी मोहाच्या दृष्टीनं खूप काम झालं. या जगतात चिकटून राहणं, आसक्त होणं, रागद्वेषात अडकणं हे फळ आहेत. सगळे जन्ममरण चालू राहणं हे फळ आहेत. ही फळं चुकवायची असतील तर वरून तरी छाटा ना कमीत कमी. नाही मुळासकट एकदम तुम्हाला उखडता आलं तर मग वरून छाटतानाचा हा क्रम आहे. तर माणूस पराधीन जे होतो जगत संबंधामध्ये या मीडिया विभागानं, आणि दुसरा विभाग शरीराच्या आळसानं. आमचे काही लोक केवळ सेवेची व्यवस्था नाही म्हणून परमार्थात येऊ शकले नाहीत. पराधीन करून ठेवलं ना शरीर, स्वाधीनतेचा विचारच केला नाही. म्हणून हा धडा पाठ करा, शरीर श्रमी. बस हा धडा जर पाठ झाला नाही तर आपण बऱ्याच ठिकाणी नापास होऊ. संतांच्या जवळ राहण्याला, क्षेत्रात राहण्याला आपण नापास होणार आहोत, हे लक्षात ठेवा. तेव्हा हा धडा आपण जिवंत ठेवा, त्या बाबतीत आग्रह ठेवा. शरीर श्रमी. आणि हा धडा पुरा पाठ होत नाही. आपण दुसऱ्याकडे पाहून आळस करतो. मग तो आमका कुठं करतोय, मग मीच का करायचं, हे दुसऱ्याकडे पाहू नका. आपल्या हितैषी दृष्टीनं शरीर श्रमी. जसं शारीरिक हित की दृष्टि से आहार विहार में संयम और दैनिक कार्यों में स्वावलंबन, हे जसं आहे ना तसंच शरीर श्रमी हे सूत्रबद्ध आहे. 9वा नियम म्हणजे सगळ्या नियमांचं सूत्रबद्ध चिंतन म्हणजे 9वा नियम आहे. हे ज्या महात्म्याने नियम केले ना त्यांच्या सहवासात आम्ही स्वतः राहिलेलो आहे. प्रार्थनेवर सकाळीच त्यांचं प्रवचन व्हायचं. त्यावेळेला हे नियम त्यांच्या साधक वर्गामध्ये बदलून बदलून एक एक जण म्हणायचं. पहिला नियम एकाने, दुसरा नियम दुसऱ्याने. पण दररोज आम्ही जेव्हा जात होतो तोपर्यंत स्वतः महाराज हा 9वा नियम स्वतः म्हणायचे. शरीर श्रमी, मन संयमी, बुद्धि विवेकवती, हृदय अनुरागी, तथा अहम को अभिमान शून्य करके अपने को सुंदर बनाना. हा नियम ते स्वतः म्हणायचे. तर स्वतःचं जीवन पूर्ण सुंदर बनवण्याचा साररूप नियम आहे हा शरीर श्रमी. त्यातला फक्त आपण पहिला भाग पाहिला, शरीर श्रमी, याच्यावर फक्त चर्चा चालली. काल जसं देहाध्यासाचा मोह निवृत्तीचा विषय सुरू झाला तर त्या मोह निवृत्तीचा अभ्यासानं क्रमिकार धारणेकडे जाण्याचा जो मार्ग आहे, शनै शनैरुपरमेत. हा मार्ग कसा आहे? शनै शनैरुपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. तर धीरे धीरे उपराम होण्याकरता शरीराची कशी तयारी करावी, पराधीनता कशी मिटवावी, याच्याकरता हा नियम आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा शरीर श्रमी. जसं अरे प्रार्थनेमध्ये सेवा, त्याग, प्रेम, देवाजवळ मागताना सुद्धा, लोकांच्या अंतःकरणामध्ये समष्टी प्रार्थना करताना सुद्धा सेवा हा शब्द पहिला मागितला, मग त्याग, मग प्रेम. तर हा सेवा आपल्या जीवनात उतरत नाही. आज भक्तिप्रधान वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सेवा हे अंग फार घसरलं पूर्वीच्या सापेक्षा. घरगुती याच्यामध्ये आज अन्नदानाला पंचायत काय, लोकांना खर्च करायला तयारी, मॅन पॉवर संपली. इच्छा जरी असली तरी मॅन पॉवर नाही म्हणून अन्नदान होत नाही. पूर्वी लग्न म्हटलं तर सगळी गल्ली दाबायची तुमच्या करता, रात्री स्वयंपाकाला नातेवाईक. आता नुसते हजर राहून भेटी देतात आणि गप्पा मारत बसतात, प्रत्यक्ष करायला कोणी काही करत नाही.
हे मी तुमचे चालू अनुभव सांगतो घरातले, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती आहे. शरीर श्रमीपणा गेला, त्याचे सगळे परिणाम आहेत. आणि सेवेची सवय गेली. स्वार्थी लोक आपल्या करता दुसऱ्या करता कशाला काय करायचं, यामुळे सेवेची सवय नाही. सेवेची सवय लावा. आमचे ते लंगडे गुरुजी खालचा हाल झाडतात, पण बाकीच्या सगळ्यांना वाटत नाही आपण हे करावं. तरुण पोर आहे तिथं, कोणती साधी सेवा सुद्धा करावं वाटत नाही, अशी अवस्था आहे. सेवा हे अंगच गेलं. ठीक आहे, प्रधान सध्या जप असल्यामुळे आम्ही त्या बारीक मुद्द्यावर बोलत नाही, पण सवय या दृष्टीने तुमच्या जीवनाच्या जर पाहिलं, दररोज शौचालय जातील, संडास घाण करतील, पण एक दिवस स्वतः स्वच्छ करणार नाही, एकही दिवस नाही. आम्ही कित्येक दिवस पाहतो. अरे थोडं आपल्या बरोबर इतरांनाही फायदा होईल ना. स्वतः तसंच नाक शेकडून जातील, परत येतील. त्या एका संडास खराब असला तर, पण धुवावा असं कोणाला वाटणार नाही. म्हणजे केवळ आपल्या जीवनातली आपली कार्य सुद्धा स्वावलंबनासारखी करावी वाटत नाही. स्वतःचे कपडे धुवा वाटत नाही, आपली जागा स्वच्छ ठेवा वाटत नाही, आपण जातो तो संडास स्वच्छ करावा वाटत नाही. सेवा अंगच गेलं. सेवा हे अंग असलं तर आपल्याबरोबर आपला स्वतःचा दुसऱ्याच्या लोकांकरता आपल्या शरीराचा उपयोग केला गेला पाहिजे. पूर्वी म्हाताऱ्या माणसांच्या हातपाय दाबले जातात, म्हातारपणे आवश्यक असतं महाराज. ते जवळजवळ ॲक्युप्रेशर सारखा उपयोग होतो त्याला. याला काही पैशाचा खर्च नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलाच्या संध्याकाळच्या 10 मिनिटं द्या ना, किती लाभ होईल. कोण देतोय आता हल्ली? औषधं आणून देतील, पैसे घेऊन देतील, पण सेवा नावाची वस्तू गेली. सेवा ही निम्म साधना होती महाराज आरोग्याची. त्यांनी तुमच्याकरता सेवा केली. म्हातारीनं तुम्ही बारीक असताना तुमचे हातपाय रगडले डाळीचं पीठ लावून, म्हणून आज तुमचे हाडं पक्के आहेत. त्याचे उपकार फेडण्याकरता म्हातारपणी तुम्ही त्यांना जर थोडे हातपाय दाबलेत, काय बिघडतं? कोण आहे असं? एखादा बोट वर करील असला तर, किंवा आपल्या आईवडिलाचे रोज हातपाय दाबतो तो. सेवा हे अंगच गेलं, लक्षात घ्या. म्हातारा माणूस जर काम करायचं असला तर त्याच्या हातातून आपण घ्यावं असं वाटत नाही. 50 वर्षापूर्वीपर्यंत एसटीमध्ये वयोवृद्ध व्यक्ती दिसली तर तरुण पोरं उठत होते, तुम्ही बसा आधी. आज एकही अपवाद उदाहरण सुद्धा सापडणार नाही. लंगडा असो, लुळा असो, म्हातारा असो, परोपकाराची वृत्तीच गेली पूर्ण. आपला हक्क न आपला आपण दुसऱ्याकरता काही करावं असं वाटणं हे संपलं. या सगळ्या चर्चा परमार्थ आहे असंच लोकांना आता वाटत नाही. काय सांगितलं ना, काय नाही, आपल्या रोजच्याच गोष्टी सांगितल्या. अरे पण तुमच्या जीवनात त्या उतरवायला गरजेच्या आहेत, हे कुठं लक्ष आहे? सेवा हा पाया आहे, शरीर श्रमी हा पाया आहे, शारीरिक परमार्थ. हे लक्षात घ्या. अंगवळण करा. आणि ही जर सवय नसेल ना, एकदम धारणा पचणारच नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्येची देहाध्यासानी मोहामध्ये पक्का अडकलाय. देहाध्यास जितका कॉम्पॅक्ट, स्वार्थाने कॉम्पॅक्ट परपंच होत चाललेला आहे. पूर्वी गावाचा विचार, गल्लीचा विचार, वस्तीचा विचार होता. आता फ्लॅट सिस्टीमनं आपलं दार लावून घेतलं की आपल्या आत मोकळे, दुसरं जगाशी काही घेणं नाही देणं नाही. शेजारी काय चाललंय? आम्ही मुंबईला माझा ॲक्सिडेंट झाला, आमच्या शेजारी फ्लॅटमध्ये खून झाला, बाकी कोणाला काही माहीत नाही. आपले दारं बंद करून आपापल्या ह्याच्यात. ही व्यवस्था आहे हल्लीची. ह्याला स्वार्थ प्रधान म्हणतात. स्वार्थ लागी करई सब प्रीती. आणि जेवढा स्वार्थ वाढणार तेवढा मोह घट्ट होणार, लक्षात घ्या. आणि जेवढा मोह घट्ट होणार तेवढे तुम्ही देवापासून दूर जाणार.
संबंध गीतेमध्ये जर काही असेल तर मोहनिवृत्ती, सुरुवातीची प्रार्थना मोहाची स्वीकृती आणि समाप्ती मोहनिवृत्ती. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मिगत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुनाने परमार्थाची पावती दिली ती नष्टो मोह शब्दाने दिली. हा मोह नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ वाटेल ते बाकी काही करा जाणार नाही. सगळ्यात मेन केंद्र आहे आपला मोह गेला पाहिजे. अर्जुनानी मध्ये विश्वरूपाच्या वेळेला मोहयम विगतो मम म्हणला, पण देवाला अजून पटला याचा मोह अजून गेला नाही. आणि 2च मिनिटात प्रचिती आली. मोहयम विगतो मम म्हणणारा जेव्हा व्यापक विश्वरूपाचे एक एक प्रकार झाले तर घाबरून गेला, मोहात परत सापडला. म्हणून भगवंताला 18व्या अध्यायापर्यंत गीता सांगावी लागली. आणि ज्या वेळेला प्रामाणिक पावती, मोह गेला याच्यात सुद्धा अहंकाराचं मूळ सुद्धा शिल्लक नको. म्हणून अर्जुन पावती देताना म्हणतोय त्वत्प्रसादान्मयाच्युत, माझा मोह गेला पण माझ्या कर्तबगारीवर नाही गेला, मला स्मृती लाभ झाली पण तुझ्या कृपेनं झाली. साधनेचा सुद्धा अभिमान नको. या अभ्यास योगेमुळं कधी कधी साधनेचा अभिमान जिवंत राहतो. मी अमुक केलं क्रमाने म्हणून नसं. तर मोहाचं केंद्र अहंकाराचा सुद्धा स्पर्श राहायला नको, नाही तर ते परत उगवतं. सापाचं तोंड ठेचलं नाही तर ते साप जसा परत जिवंत होतो हवा पिऊन, तसा आपला हा मोह आहे. तर मोह हे तोंड आहे सगळं प्रपंचाभिमुखतेचं. हे तोंड ठेचलं जात नाही तोपर्यंत उपयोग नाही, तर परमार्थात सफल होणार नाही. हे ऐकताना मान हलवतात, प्रत्यक्ष मोहाच्याच ह्याच्यामध्ये. तेव्हा मोह केंद्र जे याच्यावर विचार आतपासून झाला पाहिजे. आतपासून, आतून आपल्या मोहाची दुर्गंधी आली पाहिजे. तसं जाळूजी मळोजीला या लोभाची दुर्गंधी येत होती. त्यांच्या घरात ती नसताना, त्यांची ओरी पंढरपूरच्या आत आवारात जाताना जाळूजी मळोजीची, ते नसताना पेशव्यांनी पैसे ठेवले आंघोळीला गेल्यावर. तर आत घुसण्यापूर्वी त्यांना दुर्गंधी आली. तशी मोहाची दुर्गंधी आपल्याला यायला पाहिजे. ते आज गेलेच नाहीत म्हणजे काय दुर्गंधी सुटली, काही ठेवलेलं नव्हतं, कोणी घाण नव्हते केली, पेशव्यांनी पैशाचं ताट ठेवलं होतं. तर स्वार्थाच्या बाबतीत स्वार्थ निर्मूलन करताना जसं पैशाची दुर्गंधी यावी, तसं मोहाची दुर्गंधी यावी, म्हणजे परमार्थ पूर्ण झाला समजा. हा स्वार्थसुद्धा एक अंश आहे, स्वार्थ नाहीसा होणं. मोह नाहीसा होणं हा सर्वांश आहे. म्हणून अर्जुनाने स्वतःच्या याच्यात धर्मसम्मूढ चेता ही पावती सुरुवातीला दिली आणि नष्टो मोह ही शेवटची पावती दिली. सुरुवात धर्मसम्मूढ चेता, मी मोही झालेलो आहे म्हणून मला शिक्षण दे. आणि शेवट अर्जुनाने पावती दिली नष्टो मोह स्मृतीला. अधिकारी व्यक्तीच्या जीवनामध्ये अधिकारी व्यक्ती जर असेल, निवृत्तीचा आग्रह असेल, तर गीता ऐकता ऐकता नष्टो मोह हे अवघडही आहे आणि सोपंही आहे. हे मोहाचं निर्दालन अधिकारी जिज्ञासू करता सोपंही आहे. खटका जर धारणेचा बसला तर फार कमी काळात मोह जाऊ शकतो. नाहीतरी साधारण सुद्धा वैराग्य जे काही लोकांना होतात ना, खटका बसतो. एखादी घटना घडते, दारूच्या नादात पोराला मारलं, पोरगं मरूनच गेलं, खटका बसला. अशा घटना खटक्याच्या बसतात आणि मग त्या वस्तू सुटतात. तसं खटका जर बसला की पटकन काम होतं, पण खटका बसत नाही. म्हणून क्रमाक्रमाने वेळ देऊन त्याला काढावं लागतं. अर्जुनाला भगवंताच्या वाक्याने खटका बसला. अर्जुनाची ऐकण्याची वृत्ती पण बरोबर होती, सांगणाऱ्याचा अधिकार बरोबर होता, म्हणून खटका बसला. आणि म्हणून लगेच पावते ऐकता ऐकता नष्टो मोह स्मृती लावला.
तुमच्या श्रद्धेमध्ये खटका बसण्या इतकी श्रद्धा नाही आहे म्हणून खटका बसत नाही. नाही तर मोह निवृत्ती कालसापेक्ष असं नाही, करणनिरपेक्ष सुद्धा आहे, कालसापेक्षही आहे. मग ते हे क्रमाने सांगितलं तसं एकदम मोठं झाड उपटता येत नाही तर फांद्या तोडून त्याचं वजन कमी करणं. पण वेगवान वादळ आलं तर खूप मोठ्या झाडाला मुळासकट उखडून टाक, ते ताकद आहे. तसं शब्दाचं वादळासारखा जर आत प्रभाव झाला तर मोह उखडला जाईल, पण तसा प्रभाव होत नाही. म्हणून शनै शनै ते मोहाचं झाड कापण्याचा प्रकार आपला हा चालला आहे. तर देहाध्यास इथून मोहाचं खालचं स्वरूप सांगितलं. 3 मोहाचे प्रकार आहे. स्थूल देहावर देहाध्यासाच्या पायावर असणारा मोह, सूक्ष्म देहाच्या लेव्हलवर वैचारिक असणारे विकार जे अंतःकरणात पकड घेतलेत विचारामुळं समर्थनामुळं, तो वैचारिक मोह आहे. आणि या सगळ्याला मूळ कुठं कारणीभूत आहे तर जगताबद्दलची सत्यत्व नित्यत्व सुखत्व बुद्धी, हा मूळ मोहाचं सूत्र आहे. तर हे 3 विभाग आपण पाहतो. त्यापैकी सगळ्यात खालच्या विभागाची चर्चा चालली आहे. त्याचा बराचसा भाग आत्ता आपण पाहिला. याच्यामध्ये 3 मोहाचा विचार आहे बरं का. हा जो नियम आहे ना, शरीर श्रमीमध्ये देही मोहाबद्दलचा उपाय आहे. आणि मन संयमी बुद्धी विवेकवती हा वैचारिक मोहाच्या निवृत्ती करता है. आणि विवेक से सत्य को अधिक महत्त्व देना हे धारणा मोह. एका नियमात पूर्ण मोह निवृत्तीचं सूत्र आहे. पुन्हा 9वा नियम फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. शरीर श्रमी, मन संयमी, बुद्धि विवेकवती, हृदय अनुरागी तथा अहम को अभिमान शून्य करके अपने को सुंदर. हे 2 नियम आहेत. मग त्याचा एक क्रम पुढच्या नियमात सांगितला. सिक्के से वस्तु, वस्तु से व्यक्ति, व्यक्ति से विवेक, विवेक से सत्य को अधिक महत्व. या 2 नियमा मिळून पूर्ण मोह निवृत्तीचं साधन आहे. तर आज आपण सुरुवात केली. आता याच नियमाच्या माध्यमातून या मोह केंद्र निपटण्याचे अजून काही चिंतन यथाक्रम आपण उद्याला करू. तुम्हाला सोपी सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून मुद्दा सांगितला की या शरीर श्रमी न ठेवल्याचा आपण स्वतः आपल्या पायावर धोंडा टाकून घेतलेला आहे. देह त्या अधिष्ठानावरचे मोह विकत घेतल्यासारखे आणि आपण त्याच्यात पराधीन झाल्यासारखे आहोत. तेव्हा सुरुवात करायची असेल मोह निवृत्तीला, देह लेव्हलवरचा मोह काढायचा असेल तर हा परमार्थ करा, तर संत सहवास पचेल. सिद्धांत आपल्याला रुचतील पचतील परमार्थाचे. शरीर श्रमी ठेवा. ह्याच्यात एक बारीक मुद्दा आहे. जर वरच्या वर्गात गेला असेल तर शरीर श्रमी न ठेवता सुद्धा स्वतःला सावरू शकतो. पण अडचण दुसऱ्या बाजूने येतेच. खुद्द माझंच उदाहरण बघा. लहानपणापासून महाराज झाल्यामुळं माझं शरीर श्रमी राहिलं नाही, पण बुद्धी विवेकवती असल्यामुळं, लक्षात घ्या, मन संयमी असल्यामुळं त्याचा दुष्परिणाम मी माझ्यावर होऊ दिला नाही. पण हा वेगळा अभ्यास आहे. कधीकधी प्रारब्धाच्या याच्यामध्ये लहानपणीच लोकेशणा मिळाल्यामुळं आम्हाला कोणी कामं करूच दिले नाही. सतत कोणी ना कोणी आजूभोवती असल्यामुळं तरीसुद्धा सुरुवातीला मी खूप भरपूर श्रम केलेले आहेत, नाही असं नाही. तपश्चर्येच्या रूपानं नर्मदा परिक्रमा केली, हिमालयामध्ये हिंडलो. कित्येक सप्त्याचं आयोजन करताना आता मी अजिबातच लक्ष घालत नाही. पूर्वी साध्या साध्या गोष्टी मी स्वतः करत होतो लहानपणी, कोणाची वाट पाहत नव्हतं. आमचं अकोल्याला मंदिर होतं, तर मंदिरापासून 4-5 फरलांग गाव. पण दुसरं कोणी कार्यकर्ता नाही पळालं तर मी स्वतः सायकलवर याच्यावर स्वतः जाऊन सगळे कामं करत होते लहानपणी. तर त्यावेळेला शरीर श्रमी ठेवलं आणि नंतर ज्या वेळेला या शिष्य परिवारामुळं श्रमाचा संबंध कमी आला तोपर्यंत विवेकाची जागृती पक्की झालेली असल्यामुळं त्या शरीर श्रमीपणाचे जे दुष्परिणाम आहे श्रमी नसल्याचे ते होऊ दिले नाहीत विवेकाच्या आधारावर. पण एका अंगाचे परिणाम झालेच. कोणते? आता जे शरीर रोगी दिसतं याचं कारण ते त्यावेळेला श्रमीची असावधानी जी आहे ना
किंवा संयमाची असावधानी. खाण्यापिण्याचे नियम आपण पाळत नाहीत, पण ते कोणते तरी रोग पकडतच तुम्हाला. आणि संत लोकांना हे समाज पाळू पण देत नाही. महाराज आमच्याकडे एकच दिवस आले, अरे पण त्याला रोजच जगायचं आहे ना. आणि तारुण्यामध्ये त्याच्याकडून थोडा जरी प्रमाण झाला तरी शरीर रोगी बनतं. अर्थात ते रोगी बनण्यापूर्वी विवेक जागृती जर झाली, मन संयमी झालं, तर त्या रोगातही हाय हाय करत बसत नाही. माझ्या पाठीमागं रोग आहेत, पण मी व्यक्तिगत हाय हाय करत नाही. लोकच माझ्यापेक्षा जास्त हाय हाय करतात, मी नाही हाय हाय करत. ही शक्ती विवेकवती बुद्धीमुळे आहे. आणि सगळ्याच्या वाटेला लहानपणी येत नसते. आमचं पूर्वजन्माचं भाग्य म्हणून विवेकवती बुद्धी आम्हाला प्राप्त झाली. म्हणून सामान्य माणसाने श्रमीच्याच क्रमातून चाललं पाहिजे. तर परमार्थाची तयारी पाहिजे असेल आणि किरकोळ देहाध्यासाच्या मोहामध्ये अडकायचं नसेल तर शरीर श्रमी ठेवा, हे लक्षात ठेवा. तेव्हा देहध्यासाचा मोह निवृत्तीचं एक सूत्र आपल्या या 11 नियमापैकी 9व्या नियमात आलं आहे, शरीर श्रमी. त्याचे पुढचे टप्पे आपण नंतर उद्या पाहणारच आहोत. 2 दिवस आपण देहाध्यासाच्या मोहाचा विचार पाहिला. आता मन संयमी बुद्धी विवेकवती हा विचार आपण पुन्हा करणार आहोत. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज नाम भगवान की जय. सब संतन की जय. जय श्री राधे श्याम.